सगळे पत्रकार मित्र काय नेमकं निवेदन दिले आणि अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय त्याच्यावरती सांगितलं? नमस्कार, माझं नाव सुरेश लक्ष्मण वाणी. मी एक विघ्नर टाइम्स नावाचं चॅनल चालवतो की ज्याचं रजिस्ट्रेशन आहे आणि मी दैनिक पुढारीचा बातमीदार आहे. दिनांक 14/8/2026 रोजी आजनवळे या ठिकाणी प्रशासनाने आणि तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी अदानी प्रकल्पासंदर्भामध्ये एक बैठक बोलवली होती. ती बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो होतो. त्याच्या आदल्या दिवशी या अदानी प्रकल्पातलं जनसुनावणी रद्द व्हावी म्हणून सूरज वाजगे उपोषणाला बसलेले आहेत. त्या संदर्भात मी माजी आमदार अतुल बेनके यांची एक मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये माजी आमदार अतुल बेनके असं म्हणाले की माझं जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि 21 तारखेची जनसुनावणी रद्द होणार आहे आणि ती रद्द होणार आहे असे बेनके यांनी सांगितल्याचा मी एक टेक्स्ट मेसेज केला, तो ग्रुपवर टाकला. त्याच्यानंतर त्यांची जी मुलाखत आहे ती मुलाखत पूर्ण आजही यूट्यूबला आहे. ती मी ग्रुपवर सगळीकडे व्हायरल केली. जे आहे ते मी मांडलं. नंतर मी त्या मिटिंगला गेल्यानंतर विद्यमान आमदार महोदय उभे राहिले. तिथं लोकांचा खूप आक्रोश होता की आम्हाला बाकीचं काही नको आहे, हा अदानी प्रकल्पच नको आहे. नंतर शरददादांनी माझ्याकडे पाहून म्हणाले ही लोक चुकीच्या बातम्या करतात, खोट्या बातम्या करतात. माझी आमदारांचं म्हणणं घेतलं, कलेक्टरशी का नाही बोलले, माझ्याशी का नाही बोलले आणि यांनी एक मेसेज व्हायरल केला की 21 तारखेची सुनावणी रद्द झाली. आणि मग असं त्यांनी म्हणाल्यानंतर मी त्यांना हात वर करून म्हणत होतो की मला माझं म्हणणं मांडायचं आहे. म्हणणं म्हणजे काय, माजी आमदार अतुल बेनके म्हणाले की माझं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि 21 तारखेची जनसुनावणी रद्द होणार आहे. बेनके जे म्हणाले त्याची मी बातमी केली. शरददादांना मी हातवर करून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, म्हणजे प्रशासनाला देखील. विशेष म्हणजे त्या बैठकीला DYSP धनंजय पाटील होते, जुन्नर पोलीस स्टेशनचे गुंडसाहेब होते, प्रांत मॅडम होत्या, तहसीलदार होते, सगळ्याच विभागाचे अधिकारी होते. ह्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शरददादा सोनवणे यांनी मला धमकी दिली की तुम्ही काय करताय आम्हाला माहिती आहे, माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहे, 15 तारीख जाऊ द्या, मग मी तुमच्याकडे पाहतो. त्यामुळे शरददादा ज्या पद्धतीनं बोललेले आहेत त्यामुळे त्यांच्या ह्या बोलण्यामुळं माझ्या जीविताला धोका आहे. पोलिसांनी मला संरक्षण द्यावं आणि नियमाला अधीन राहून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारची माझी मागणी आहे. धन्यवाद. तक्रार अर्जात काय म्हटलं? तक्रार अर्जात मी जे सांगितलं आहे तेच मेन्शन केलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद.